जाऊयात आपण दिलीप देवधरांकडे. संघाचे अनेक वर्ष अभ्यासक आहेत, नागपूरतून आपल्यासोबत आहेत. देवधर सर, काँग्रेस असेल किंवा बाकी सगळे राष्ट्रभरातले विरोधक असतील, सगळे राजकीय, हे जरी संघाचे विरोधक जाहीरपणे करत असले तरी खासगीमध्ये सुद्धा आणि बऱ्याचदा मोकळेपणानं पण ते एका बाबतीत संघाचं कौतुक करतात, ते म्हणजे संघशिस्त आणि स्वयंसेवक दिलेल्या कामापासून कसेही ढळत नाहीत या शिस्तीबद्दल ते पण कौतुक करतात. पण हे काहीतरी उलटच होतंय. संघाच्या प्रांत प्रमुखांनी किंवा त्यांच्या मागोमाग 300 स्वयंसेवकांनी एका राजकीय निर्णयासाठी एक पक्ष आपला स्थापन करावा आणि जाहीरपणे बंडाळी करावी. हे असं संघात का होतंय? केंद्रात आणि राज्यामध्ये बहुमतात आल्यानंतर जी इतर पक्षांना कायम जी लागण होते राजकीय सत्तेची, ती स्वयंसेवकांना सुद्धा झाली आहे. मी आपलं एका महत्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधतो. संघाचे प्रथम म्हणजे आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार, ज्यांनी 25 साली संघ स्थापन केला, ते स्वतः सरसंघचालक झाले ते 25 साली नाही, नंतर. तेव्हा आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार होते आणि आद्य सरकार्यवाह बाळाजी हुद्दार होते. आणि 1930 ला डॉक्टर हेडगेवारांना स्वतःला इंडियन नॅशनल काँग्रेसचे लीडर असल्यामुळे जंगल सत्याग्रहात जायचं होतं, पण ते तर आद्य सरसंघचालक होते. त्यांनी काय केलं, त्यांनी लिडरशिप बाय एक्झाम्पलची मी केस सांगतोय. त्यांनी डॉक्टर परांजपेंना सरसंघचालक नेमलं आणि स्वतः इंडियन नॅशनल काँग्रेसचे लीडर म्हणून अकोल्याला सत्याग्रहात गेले आणि 1 वर्ष जेलमध्ये होते. तर मला सांगायचा मुद्दा हा, संघाची पद्धती अशी आहे की संघचालक किंवा संघाचा मोठा अधिकारी पाहिजे ते व्यक्तिशः करू शकतो, पण ते करताना त्यांनी त्या पदापासून मुक्त झालं पाहिजे. याची ही पहिली संस्थापकांची केस आहे. हेडगेवारांनी घेतलेल्या निर्णयाचं तुम्ही इथं उपमा म्हणून किंवा उदाहरण देत आहात. ते सत्याग्रहासाठी गेले होते. देश तेव्हा पारतंत्र्यात होता, तो सत्याग्रह स्वातंत्र्यासाठी चालला होता. त्याची तुलना जे वेलिंगकरांनी केलं त्याच्याशी तुलना करून तुम्ही नेमकं काय म्हणता? म्हणजे मेलिंगकरांनी केलं ते बरोबर केलं, फक्त तुमचं असं म्हणून त्यांनी भाजपवर टीका करायला नको पाहिजे होती, बाहेर जायला पाहिजे होतं. एका प्रकारे तुम्ही डॉक्टर हेडगेवारांच्या आयुष्यातलं उदाहरण देऊन वेलिंगकरांनी जे केलं त्याचं एका प्रकारे त्याला समर्थन करतात. तुम्ही ठरवा. मी तुम्हाला दुसरं उदाहरण मुद्दामून देतो सरकार्यवाहांचं. तेव्हा डॉक्टर हेडगेवार सरसंघचालक असताना बाळासाहेब हुद्दार हे सरकार्यवाह होते. नंतर जे कम्युनिस्ट झाले आणि ते स्पेनच्या जेलमध्ये सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये अरेस्ट झाले होते. तर ही 31ची घटना आहे. बालाघाटला बँक आणि सरकारी ट्रेझरी लुटली गेली आणि क्रांतिकारकांसाठी ते पैसे पळवण्याचा तो क्रांतिकारी कट होता. तेव्हा बाळासाहेब हुद्दार सरकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर्ष 1931 ते जेल, त्यांना अरेस्ट केलं गेलं. अशा वेळेला सरसंघचालक डॉक्टर परांजपे होते आणि बाळाजी हुद्दार सरकार्यवाह म्हणजे नंबर 2 पोस्टवर होते. तर हेडगेवार जेलमध्ये असताना त्यांची आणि परांजपेंची चर्चा झाली आणि बाळाजी हुद्दारांना सरकार्यवाह पदावरनं मुक्त केलं गेलं. ठीक, त्यांनी पद नाही सोडलं. त्याला सर पूर्णपणे आदर राखून आपण स्वातंत्र्य पूर्व काळातून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये येऊयात, आजच्या काळामध्ये येऊयात. जे वेलिंगकरांनी केलं, प्रांत प्रमुख असताना त्यांनी भाजपनी जी अगोदर भूमिका घेतली होती सत्तेमध्ये आल्यावर घेतली नाही, विशेषतः मातृभाषेतून शिक्षणाबद्दल, त्याबद्दल त्यांनी टीका केली. हे त्यांनी योग्य केलं की अयोग्य केलं? एक पहिला महत्वाचा अत्यंत मुद्दा की त्यांनी भाषेबद्दल जी भूमिका घेतली आणि तेव्हा ते संघचालक होते, तर त्या भूमिकेबद्दल त्यांनी काहीही गैर केलं नाही. ते त्यांचं वैयक्तिक प्रामाणिक मत आहे आणि ते मत संघ परिवारामध्ये अनेकांना मान्य होतं. आता फक्त मुद्दा दुसरा आहे की त्यांनी जे आंदोलन केलं आणि नव राजकीय पक्ष निर्मितीसाठी पावलं टाकली, ते करताना त्यांना संघ कार्यकर्त्यांनी सुचवलं होतं की तुम्ही जरूर करा, तुम्ही तुमच्या विचारांसाठी कार्य करा. आपल्या संघात पद्धत आहे की तुम्ही पदमुक्त व्हावं आणि तुमच्या विचारांसाठी तुम्ही उडी घ्यावी. तर ते पदमुक्त झाले नाही, पण पदमुक्त न होता
संघचालक म्हणून त्यांनी काही पावलं टाकली. यामुळे त्यांना पदमुक्त केलं गेलं. हे खरं आहे. आता विरोधी पक्ष किंवा इतर लोक ज्याला हकालपट्टी म्हणतील, उचलबांगडी म्हणतील, तर संघामधले ज्यांना ती वर्किंग स्टाईल माहित आहे ते म्हणतील की त्यांनी न ऐकल्यामुळे आणि वैयक्तिक अजेंडा संघचालक असून सुद्धा समोर नेल्यामुळे त्यांना संघाने पदमुक्त केलं. आणि हे खरं आहे. पण जरी पदमुक्त केलं असं म्हटलं देवधर सर, आणि तुम्ही अगोदर बोलताना म्हणालात की त्यांची जी भूमिका आहे मातृभाषेतल्या शिक्षणाबद्दलची ती माहिती होती संघाला, संघाची पण आजही ती भूमिका जर अशी आहे, तर ते ज्या वेळेस बोलले त्यावेळेस संघापैकी कोणी ही भूमिका का नाही घेतली? त्यांनी अर्थात कोणापुढे तरी ही त्यांच्या उच्च पदस्थांकडे ही मांडली असेल की ज्याबद्दल मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल भाजपनं निवडणुकी अगोदर भूमिका घेतली होती ती भाजप आता गोव्यामध्ये पूर्ण करत नाहीये. त्यांच्या मनातलं ही गोष्ट ते बोलले असतील. त्यावेळेस जर संघाचीही तीच भूमिका असेल तर संघानं काही पावलं उचलली का नाहीत? का मनोहर पर्रीकरांचं राजकीय वर्चस्व तिथं लक्षात घेता, भाजपमध्ये सुद्धा आणि संघामधलं त्यांचं सुद्धा महत्व लक्षात घेता ती पावलं उचलण्यापासून संघ लांब गेला आणि त्यामुळं वेलिंगकरांना ही पावलं उचलावी लागली. एक सत्य आहे की संघ परिवारामध्ये पॉलिसी ऑफ पॅराडॉक्स काम करतो. संघ परिवारामध्ये दोन टोकाची विचारसरणी ऍट ए टाइम काम करत असते आणि संघ पॉलिसी ऑफ पॅराडॉक्सला मॅनेज करून कार्य करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एकीकडे लघु उद्योग भारती ही उद्योजकांची संघटना आहे आणि भारतीय कामगार संघ लेबर युनियन आहे. या दोघांमध्ये क्लॅश नेहमीच येतो. त्यामुळे संघ परिवारामध्ये दोन ध्रुवावर दोन कार्यकर्ते जाणं हे संघाचं रुटीन आहे. गोव्यामध्ये सुद्धा हेच झालं. काही लोकांना प्रामाणिकपणे वाटत होतं की फक्त मातृभाषेसाठीच सरकारने भूमिका घ्यावी. काही लोकांना वाटत होतं की ही टोकाची भूमिका आहे. मग इंग्रजी असो का मराठी भाषिक असो त्यांना सरकारने दोघांना मदत द्यावी. भाजपच्या मेजॉरिटी कार्यकर्त्यांची भूमिका होती दोघांनाही आपण सपोर्ट द्यावा. मतभेद घडला हे सत्य आहे. संघ परिवारामध्ये अनेक मतभेद असतात हेही सत्य आहे. पण अशा वेळेला संघ भूमिका एक घेतं की दोघांचं सत्य आहे. पण देवधर सर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना ज्यावेळेस ते गोव्यामध्ये आले अमित शहा, त्यांना काळे झेंडे दाखवणं, संघावर टीका करणं, इथपर्यंत सगळं प्रकरण गेलं. इथपर्यंत मजल कशी गेली हे संघाच्या सगळ्या शिस्तीच्या सगळ्या सिस्टीममध्ये पद्धतीमध्ये कळलं नसेल असं वाटतं तुम्हाला? हे कोणालाही माहित नव्हतं इथपर्यंत मजल जाईल? संघ चालकांचं हे माझ्यासारखा अभ्यासक म्हणेल की संघ चालकांचं हे चुकलं. सुभाष वेलिंगकरांनी जे जे केलं ते करण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या त्या भूमिका होत्या. त्याच्या आधीच त्यांनी संघचालक पदाचा जर राजीनामा दिला असता आणि आपल्या भूमिकेसाठी प्रामाणिकपणे भूमिका घेतली असती आणि संघर्ष केला असता तर त्यांचं स्वागत झालं असतं. मुद्दा त्यांनी भूमिका ही का घेतली हा नसून त्यांनी संघचालक पदावर असताना ही भूमिका घेतली. इथे संघ परिवाराचा कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. आणि याला बेशिस्त म्हणायचं का तर मी अभ्यासक म्हणून स्पष्ट भूमिका घेतो. याला मी बेशिस्त म्हणीन, याला कार्यकर्ते बेशिस्त म्हणतील आणि याला विवेकवादी माणूस याला बेशिस्त म्हणेल. त्यांनी भूमिका घेताना देवधर सर तुम्ही त्याला बेशिस्त आणि अविवेकवादी म्हणता आहात, पण त्यासोबत केवळ ते एकटे नाहीयेत. आता 400 स्वयंसेवकांनी जे त्यांना मानतात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते सुद्धा गोव्यातनं भाजपचं सरकार जाईपर्यंत काम करतील. हे पण संघात यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. त्या 400 लोकांबद्दल काय करणार की आता यांना पदमुक्त होण्यासाठी संघाने भाग पाडलं. आपण म्हणतात तशी हकालपट्टी हा शब्द वापरत नाही. त्या 400 स्वयंसेवकांचं काय करणार? असंही कधी घडलं नव्हतं. एक मुद्दा लक्षात घ्या. संघ परिवारामध्ये संघाच्या जन्मापासून अनेक विचारसरणीचे लोक आहे. मी पुन्हा इतिहासात नेतो. पारतंत्र्यात हिंदू महासभा आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे देवधर सर. आपण इतिहासातल्या उदाहरणांपेक्षा आता काय करणार याच्यावर बोलूया. त्या 400 स्वयंसेवकांचं काय करायचं यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की आम्ही भाजपच्या विरोधात काम करणार निवडणुकीमध्ये. देवधर सर संघ स्वयंसेवकांना भाजपची बाजू मांडणं किंवा भाजपला विरोध करणं
याचं संघ परिवारामध्ये संघामध्ये 100% स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या भूमिकेबद्दल संघ परिवारात किंवा अभ्यासक म्हणून मला गैर वाटत नाही. मुद्दा फक्त एवढाच आहे की जे प्रमुख पदाधिकारी असतात त्यांनी 2 ध्रुवापैकी एका ध्रुवावर जाऊन ठाण मांडू नये. कार्यकर्ते 2 भिन्न दिशेनी आपापली मतं मांडू शकतात. मला यात काहीही गैर वाटत नाही. त्यामुळे 400 स्वयंसेवकांनी भाजपची आजची भूमिका मान्य नाही म्हटलं यात गैर काही नाही. ही त्यांचं ते स्वयंसेवक आहे, कार्यकर्ते आहे, त्यांना अधिकार आहे. संघाच्या माणसांनी ही धन्यवाद देवधर सर, तुम्ही केलेल्या या सगळ्या रेकॉर्ड म्हणतो एवढंच मला आपल्या पुढे मांडायचं आहे. बरोबर, धन्यवाद सर. तुमचं असं म्हणणं आहे, अनेक वर्ष तुम्ही संघाचे अभ्यासक आहात, तुमचं असं म्हणणं आहे की 2 ध्रुवांवरच्या या मतमतांतर असतात आणि संघामध्ये किंवा कोणत्याही संघटनेमध्ये ती असतात, त्यामुळे तुम्हाला त्यात काही गैर वाटत नाही. पण शिस्त तोडली हे संघचालकांचं, प्रांतचालकांचं तिथं चुकलं असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि सांगितलेल्या आपल्या मतांबद्दल. त्यावेळेस या चर्चेमध्ये आपण इथंच थांबतो आहोत. आता लक्ष सगळ्यांचं अर्थात गोव्याकडे असणार आहे, कारण काही महिन्यामध्ये त्या निवडणुका आलेल्या आहेत. आम आदमी पक्ष मोठ्या जोरानं तिकडे जातो आहे. भाजपचे सगळे करते करविते असलेले गोव्यामधले मनोहर पर्रिकर दिल्लीमध्ये आहेत आणि संघानेही अचानकपणे काही स्वयंसेवकांनी उघडपणे भाजप विरोधात भूमिका घेतलेली आहे. इथं मोदी आणि अमित शहा यांचं भाजप काय करतं आणि संघ पण काय करतो पुढे, याकडे बघणं महत्वाचं असणार आहे.